हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 238. सावली. एक महान तपस्वी होते. त्यांनी फार कठोर परिश्रमपूर्वक उग्र तपश्चर्या केली होती. त्यांची तपश्चर्या फार उच्च श्रेणीची होती. त्यांनी 12 तपे तपश्चर्या केली होती. त्यांची तपश्चर्या पाहून देव त्यांच्यावर संतुष्ट झाला. ऋषींना त्यांच्या त्या दिव्य तपश्चर्येचे फळ, त्यांना जे पाहिजे ते मिळावे, त्यांना त्यांचे इच्छित फळ प्राप्त व्हावे म्हणून देवाने आपला दूत ऋषींकडे पाठविला. दूताला देवाने सांगितले की या महान तपस्व्याला काय पाहिजे ते त्याला मोठ्या सन्मानाने विचारून ये. मी त्याला ते तात्काळ देणार आहे. देवाने देवदूताला बजावले की कसेही करून तपस्व्याला फळ देण्यासाठी राजी कर. एके पहाटे देवदूत देवाच्या आज्ञेचे पालन करायला त्या महान तपस्वी ऋषींकडे प्रकट झाला. त्याने देवाचा निरोप त्या तपस्वी ऋषींना सांगितला. तेव्हा ते तपस्वी ऋषी देवदूताला म्हणाले, श्रेष्ठ दूता, तू येथे यायला खूप उशीर केला आहेस. माझ्या तरुणपणातील गोष्ट निराळी होती. आता मला काहीही इच्छा राहिली नाही. मी तपश्चर्येनेच पूर्ण तृप्त झालो आहे. त्यावर तो देवदूत म्हणाला, महान ऋषी, ज्यावेळी तुमच्या मनातील इच्छा नष्ट झाल्या त्याचवेळी तुम्ही देवसन्निध झाला. तो कामनांचा पडदा नष्ट झाला तेव्हाच तुमच्यावर देव प्रसन्न झाला आहे. तेव्हा निःसंकोच मनाने आपल्याला जे काही पाहिजे ते मागा. देव तुमच्यावर कृपाळू झाला आहे आणि तो आपल्या इच्छेने आपल्याला ते तत्काळ देऊ इच्छितो. ऋषी म्हणाले, मला खरोखरच काही नको आहे. माझ्याकडे आता काही नाही, असे काहीही येथे शिल्लक नाही. आता या अवस्थेत काही मिळाले तर मला अहंकार निर्माण होईल आणि मी पुन्हा देवापासून दूर जाईन. तेव्हा आपण परत जा आणि देवाला माझा निरोप सांगा की आपण जेथे आहात तेथे माझा येथूनच नमस्कार स्वीकारावा. त्यावर तो देवदूत कळवळून म्हणाला, दिव्य ऋषी, मी जर विनमुख परत गेलो तर मी देवाच्या रोषाला प्राप्त होईन. तेव्हा माझ्यावर कृपा करा आणि काही ना काहीतरी मागा, इच्छा व्यक्त करा. हे त्याचे असे बोलणे ऐकून ऋषी म्हणाले, जर आता देवाला काही द्यायचेच असेल तर त्याने माझ्या सावलीला यावे. माझी सावली जेथे पडेल तेथे लता पल्लवी ताज्या तव्यान्या अंकुरित होत, दुःखी पीडितांना कैवल्यानंद प्राप्त हो, सौख्याची समृद्धी हो आणि हे सर्व जेथे होईल त्याच्या आणि माझ्याही नकळत होवो. तत्काळ आकाशवाणी ऐकू आली, तथास्तु. कथामृत क्रमांक 239. गहराई. ज्ञान जसे चौफेर असावे लागते तसेच ते सखोल असावे लागते. उच्च गोष्टीचा पायाही तितकाच मजबूत असावा लागतो. लता पल्लवी जमिनीवर वाढत आणि पसरत जातात, परंतु त्यांच्या विस्ताराच्या मानाने त्यांची मुळे जमिनीत खोल जात नाहीत. त्यामुळे वाऱ्याच्या झंझावातात तर सोडाच, परंतु साधी वावटळही ती टिकत नाहीत. पावसाच्या पाण्यात वाढली तरी उन्हाळ्यात जमिनीतील सखोल पाणी शोषून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे वाळतात आणि मृत होतात. वृक्ष जितका उंच जातो तितकाच सखोलही जातो. त्यामुळे उन्हाळ्यात तो जसे जमिनीतील पाणी शोषून घेऊ शकतो तसेच मुळे सखोल रुजवून पाया मजबूत केलेला असल्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यातही टिकून राहतो. ज्ञान जर नुसतेच चौफेर असेल तर ते टिकत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या होतात. विषयाची नुसती ओळख पुरेशी होत नाही. त्या विषयाचे मर्म जाणलेले असावे लागते तरच ते ज्ञान असते. योगीराज चांगदेव हे 4 वेद, 6 शास्त्रे, उपवेद, 18 पुराणे इत्यादी 14 विद्या आणि 64 कला यात पारंगत होते.
फक्त योगविद्या तेवढी शिकायची शिल्लक होती. ती त्यांनी एका महान अधिकारी योगीराजांकडून ग्रहण केली होती. त्यातही ते पारंगत झाले होते. असे हे विद्यासंपन्न महाप्राज्ञ पंडित योगविद्या विभूषित चांगदेव तीर्थयात्रा करत करत शेवटी तापी तीरावर मठाची स्थापना करून वास्तव्य करू लागले. तेथे जेव्हा त्यांना श्री ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांच्या अधिकाराबद्दल समजले तेव्हा ते त्यांना भेटायला गेले. तेथे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने मुक्ताईकडून त्यांना गुरुपदेश मिळाला आणि त्यांच्या ज्ञानाला पूर्णत्व आले. मौलुंक पंतू नावाचे एक अति बुद्धिमान महापंडित होते. त्यांनी अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त केले होते. चौफेर ज्ञानप्राप्ती करण्यात त्यांना मोठा रस होता आणि त्याचा ते आनंदही घेत होते. त्यांना जेव्हा बुद्धांच्याबद्दल समजले तेव्हा बुद्धांकडूनही काही ज्ञान ग्रहण करायला मिळावे या सदिच्छेने ते बुद्धांकडे आले. बुद्धांना जेव्हा ते भेटले तेव्हा बुद्धांनी ओळखले की त्यांना आता आणखी ज्ञानाची गरज नसून ज्ञानाच्या खोलाईची गरज आहे. एक वेळ त्यांचे ज्ञान कमी झाले तरी चालेल, परंतु जे काही आहे ते सखोल होणे गरजेचे आहे. ज्ञानाच्या विस्ताराने ज्ञानाची फक्त तोंड ओळख होते, परंतु ज्ञानाच्या सखोलपणामुळे ज्ञानाची जाण येते. विषयाचे ज्ञान आणि त्याची ओळख यात फार मोठा फरक आहे. परिचय आणि जाणणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. जाण असल्याशिवाय त्या परिचयाला अर्थ नसतो. ज्ञानाचे अनेक बिंदू माहीत असण्यापेक्षा त्यातील एखाद्या बिंदूत सखोल जाऊन त्यात समाधी प्राप्त होणे हेच श्रेयस्कर असते. हरि ओम.